अभिजित दिपके यांनी पुन्हा हिंगोलीच्या शाळेला भेट दिली। 15 ऑगस्टला देखील लिंबाळा मगता येथे शाळेची त्यांनी पाहणी केली होती। मुख्याध्यापक दारू पिऊन वर्गामध्ये येत असल्याचा आरोप करण्यात आला होता। शिक्षण विभागाच्या वतीने मुख्याध्यापक विनोद कटके यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। शिक्षण अधिकारी झोपले होते का जेव्हा हे सगळे गावकरी निवेदन देत होते, तक्रार करत होते की त्या प्रिन्सिपलला काढा, तो दारू पिऊन वर्गात झोपतोय, देशी दारूची बॉटल तो लहान मुलांसमोर पितोय। तर शिक्षण अधिकारी झोपले होते इतके दिवस? जर त्यांचे स्वतःचेच मुलं मुली असते लहान या शाळेत, त्यांनी सहन केलं असतं का? आणि जर त्यांची स्वतःची मुले या शाळेत शिकले असते तर त्यांनी असं होऊ दिलं असतं का? नसतं होऊ दिलं का? कारण की त्यांना त्यांच्या मुलांची काळजी आहे। पण त्यांना हे जे शेतकरी कामगार इथं बसलेले आहेत ना, त्यांना त्यांच्या मुलांची काहीच काळजी नाहीये। शाळेत बऱ्याच सुविधा नव्हत्या लेकरासाठी। मुख्याध्यापक दारू पिऊन येत होते आणि शिक्षक कमी होते, म्हणून पूर्ण गावाची तक्रार होती की शिक्षक शाळेला चांगले भेटावं आणि सुविधा व्हावं, म्हणून ही नाराजगी पूर्ण गावकऱ्यांची। तर दिपके आले तेव्हापासून मुख्याध्यापकाला हटवलं आणि दुसरी शिक्षकाची वरून माग केलेली आहे, पण त्यांना ऑर्डर देऊन शिक्षक पाठवावे।